साताऱ्यात प्राथमिक शाळा आजपासून सकाळच्या सत्रात. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा हा परिणाम. सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्यानं सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळा आज शनिवार दिनांक 15 मार्च पासून सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी 7:30 12:30 वेळेत भरवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली. दरम्यान लगतच्या जिल्ह्यात सकाळची शाळेची वेळ 11:30 पर्यंत असून साताऱ्यातच दुजाभाव का, अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थी आणि पालकांमधून उपस्थित होत आहेत. दर शनिवारी सातारा जिल्ह्यात सकाळच्या शाळेची वेळ 9 ते 1 अशी होती. आता शाळेची वेळ सकाळी 7:30 ते 12:30 अशी ठेवण्यात आली आहे. परंतु यावर्षीही विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागानं केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून आरटीईच्या निकषानुसार तासिका पूर्ण होतील या हेतूनं शिक्षणाधिकाऱ्यांनी 12:30 पर्यंत शाळा सुरू ठेवण्याचं फरमान काढलं. यामुळे चिमुकले विद्यार्थी अडचणीत आले आहेत. उन्हाळी शाळेची वेळ राज्यातील इतर जिल्हा परिषदेच्या प्रमाणे सकाळी 7:30 ते 11:30 असावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केलेली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशानुसार शाळा ऐनभर उन्हात सुटणार आहेत. तसंच दुष्काळी तालुक्यात तर उन्हाळी तीव्रता अधिक आहे. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या पायात साधी चप्पलही नसते. उघड्या पायानं शाळेत येणारे विद्यार्थी भर उन्हात शाळेतून बाहेर पडतील. भर उन्हातून विद्यार्थी घरी जात असताना चक्क यासारखे प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही निर्माण झालाय. लगतच्या जिल्ह्यात सकाळी 11:30 पर्यंत शाळेची वेळ ठरवण्यात येते, मात्र साताऱ्यातच दुजाभाव का केला जातो असा सवाल केला जातोय. शाळेची वेळ 1 तासानं कमी करावी अशी मागणी होतीये.